नमस्कार मित्रांनो. 16 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वात प्रथम 16 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्या सर्वांना चॅनलतर्फे मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या सर्व आशा, आकांक्षा, इच्छापूर्तीचं ठरो. 16 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर हळुवार आणि इमोशनल म्हणजे भावनातीत अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. अगदीच या व्यक्ती असतात त्या भावनेने विचार करणाऱ्या असतात. छोट्या मोठ्या गोष्टी मनाला लावून घेणाऱ्या असतात. यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व हे नाजूक असतं. बाह्य पेहरावाकडे यांचं फारसं लक्ष नसतं, परंतु मनाने अतिशय हळुवार असतात. छोट्या मोठ्या गोष्टींचा परिणाम यांच्यावर लगेचच्या लगेच होतो. अगदी एखाद्याने काही शब्द जरी बोलले गेले तर त्यावर बऱ्याच वेळा बऱ्याच प्रमाणात खोल विचार करतात. स्वतःला दूषणं लावून घेण्याची सवय यांच्याकडे थोडी जास्त असते. मात्र मनाच्या फारच स्वच्छ असतात, पारदर्शी असतात. यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता, विश्वासार्ह असतात. सर्वात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अतिशय नाजूक आणि हळवे असतात. आपल्या छोट्या कृतीने सुद्धा समोरचा दुखावला जाऊ नये याची काळजी घेणारे असतात. याचप्रमाणे भावनांची आंदोलनं यांच्यामध्ये जोरदार दिसून येतात. त्यामुळे एकाच दिवशी बऱ्याच प्रमाणातले भावनाचे हेलकावे यांच्यामध्ये दिसून येतात. जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा हा प्रकार यांच्याकडे दिसून येत नाही. आला दिवस व्यवस्थितपणे व्यतीत करावा आणि जीवनाचा आनंद घ्यावा हे यांच्यामध्ये दिसून येतं. भावनाच्या प्रती अतिशय लागवी असतात आणि यामुळेच रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये यांच्यामध्ये थोडेसे प्रॉब्लेम दिसून येतात. खरं तर या व्यक्ती स्वतः जशा असतात तसंच समोरच्याकडून सुद्धा काही गोष्टींची अपेक्षा करतात. म्हणजे समोरच्याची काळजी घेतात, सर्वतोपरी त्याची जबाबदारी आपल्यावर घेतात आणि अशाच प्रकारे स्वतःबद्दल सुद्धा अपेक्षा करतात. मात्र समोरच्या व्यक्तीकडून त्यांच्या अपेक्षापूर्ती झाली नाही की मग त्या अबोल होतात, बोलणं टाकतात आणि स्वतः मनामध्ये पोखरत जातात. स्वतः मनामध्ये स्वतःलाच दूषणं देत बसतात आणि त्यांच्या बाबतीत मग मानसिक त्रासाचे जो प्रसंग आहेत ते वरचेवर येऊ लागतात. आणि अशा प्रकारे जर का गोष्टी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये झाल्या तर मात्र त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल दिसून येतो. थोडा स्वप्नाळू असतात. स्वप्नामध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहणाऱ्या असतात. खरं तर यांना सिक्स सेन्स खूपच उत्कृष्ट प्रकारचा असतो. येणाऱ्या गोष्टी, भविष्यकाळ किंवा भविष्यकालीन यांचे अंदाज सहसा चुकत नाही. मात्र एक वेगळ्याच प्रकारच्या भावनेमध्ये या व्यक्ती राहत असतात, स्वप्नाळू असतात. जीवनाकडे यांची बघण्याची दृष्टी सकारात्मक असते. ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या व्यक्ती कलावंत होऊ शकतात. उत्तम कलावंताची देणगी यांना असते. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट, संगीत, गाणं, गायन किंवा इतर कुठल्याही एखाद्या कलामध्ये ह्या ज्या व्यक्ती असतात ह्या रंगून जातात. थोडक्यात कुठल्याही विषयामध्ये, आवडत्या विषयामध्ये रंगून जाणं हा प्रकार यांच्यामध्ये भरपूर दिसून येतो. मग यांना आजूबाजूची परिस्थितीची तमा नसते आणि ती त्यांना जाणवतही नाही. आणि याच गुणामुळे बऱ्याच वेळा व्यसनं लागण्याची शक्यतासुद्धा यांच्यामध्ये बरीच असते. एखादी गोष्ट, एखादा व्यक्ती जर का त्यांना आवडला नाही तर स्वतःचं मन रमवण्यासाठी मग व्यसनांचा आधार घेतला जातो आणि त्यामुळे यांचं जे जीवन असतं हे वाईट मार्गाला लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. यांच्या बाबतीमध्ये एक गोष्ट सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे यांची संगत. लहानपणीच किंवा बालपणाच्या संगतीवरती लक्ष ठेवणं अतिशय आवश्यक ठरतं. संगतीचा यांच्यावर अगदी जवळून परिणाम होतो. अर्थात संगत चांगली असेल किंवा यांच्यावर होणारे जे परिणाम असतील हे चांगले असतील तर यांचं व्यक्तिमत्व उत्तम घडू शकेल. ह्या ज्या व्यक्ती असतात या डिपेंडन्सी यांच्यामध्ये जास्त असते. स्वतःहून स्वतःचे निर्णय घेणं, नेतृत्व शक्ती किंवा जिद्द, चिकाटी, महत्वाकांक्षा हा प्रकार या व्यक्तींमध्ये थोडा कमीच असतो.
जर का यांच्या जीवनाला व्यवस्थित दिशा देणारे गुरु किंवा मार्गदर्शक यांच्या जीवनात असतील तर यांचं जीवन सफल संपूर्ण होऊ शकेल. मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे थोड्याशा हळव्या असतात, त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींमुळे सुद्धा यांचं जीवन हे थोडंसं वेगळ्या मार्गाला जाऊ शकतो. मात्र स्वभावाने अतिशय सुंदर असतात, खूपच चांगले असतात आणि माणुसकी जपणारे असतात. भूतदया, प्राणीमात्रांवर दया यांच्याकडे खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. अशा प्रकारे एकंदरीतच हळव्या अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. याचप्रमाणे धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींवरती विश्वास जास्त ठेवतात आणि तसा त्यांना अनुभवसुद्धा या संदर्भात चांगला येतो. या व्यक्ती अ, अर्थकारणावरती जास्त जात नाही किंवा अधिभौतिक सुखांची यांना आवड तशी अजिबात नसते. मात्र रंगून जाणं एखाद्या विषयामध्ये ही गोष्ट मात्र ह्यांना चांगली जमते. मग ते प्रेमामध्ये रंगून जाऊ शकतात, धार्मिक गोष्टीमध्ये, आध्यात्मिक गोष्टीमध्ये रंगून जाऊ शकतात, निसर्गामध्ये रंगून जाऊ शकतात, चित्रकलेमध्ये, कुठल्याही कलेमध्ये रंगून जाऊ शकतात. यांची एकाग्रता ही जबरदस्त दिसून येते. फक्त एकच गोष्ट आहे की यांच्या जीवनाला चांगली दिशा मिळाली की मग गती चांगली मिळते आणि जीवनाचं सहज समर्पक रूप यांच्या संपूर्ण जीवनात दिसू शकतं. येणारं संपूर्ण वर्ष हे यांच्यासाठी शुभफलदायी असेल. अडकलेली कामं तुमची पूर्ण होऊ शकतात. जी कामं कित्येक वर्ष अडकलेली आहेत, पूर्ण होत नाही, अशी कामं तुम्ही हाती घेऊ शकता. ती पूर्ण होताना दिसून येतील. काही चांगले लाभसुद्धा तुमचे होऊ शकतील, तुम्हाला होऊ शकतील. ज्या महिला वर्ग आहेत त्या आणि ज्या संततेच्या संदर्भात अपेक्षा करत आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा हे संपूर्ण वर्ष जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचं तुम्हाला शुभफलदायी असणार आहे. याचप्रमाणे ज्या व्यक्ती विवाहचूक आहेत त्यांच्याकरता सुद्धा एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 16 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.